तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. शिराळा गावातील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था, शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात वसलेले शिराळा हे विदर्भ विभागातील एक छोटेसे गाव आहे. जिल्हा मुख्यालय बुलढाण्यापासून सुमारे 43 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र गावातील शिक्षण व्यवस्था मात्र पूर्णतः दुर्लक्षित असल्याचे चित्र समोर येत आहे. शिराळा येथील पंचायत समिती खामगाव अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची स्थिती अत्यंत बिकट आहे. शाळेची एकूण पटसंख्या कागदोपत्री 133 दर्शवली जात असली तरी प्रत्यक्षात रोज शाळेत केवळ 30 ते 35 विद्यार्थी उपस्थित राहतात. इतक्या मोठ्या तफावतीमुळे शाळेच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे. विद्यार्थी संख्या कमी असतानाही शालेय पोषण आहार नियमित सुरू असल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना घरून ताटे आणावी लागतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोषण आहाराची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थ करत आहेत. शाळेला शासनाकडून दिलेले भांडी, साहित्य व इतर सुविधा नेमकी कुठे गेली याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित असलेला पोषण आहाराचा विषय इतक्या हलगर्जीपणे हाताळला जात असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शाळा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा उघड. शाळेतील पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही अत्यंत गंभीर आहे. शाळेच्या आवारात पाण्याची योग्य सोय नसल्याचे व्हिडिओद्वारे स्पष्ट दिसून येते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य कसे सांभाळले जात आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. मूलभूत सुविधा नसताना शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. शाळेच्या आवारात कार उभी असल्याचे दृश्य समोर आल्याने शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा संशय बळावला आहे. शासनाच्या नियमानुसार शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसते. त्यामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे शिराळा गावापासून अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर केंद्र शाळा असतानाही या जिल्हा परिषद शाळेची अशी दयनीय अवस्था कशी होऊ शकते हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जवळच पर्यायी सुविधा उपलब्ध असताना विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात का टाकले जात आहे असा संतप्त सवाल पालकांकडून केला जात आहे. गावातील बहुतांश लोक गरीब आणि अल्पशिक्षित असल्याने त्यांना नियम, हक्क आणि तक्रार प्रक्रियेची पुरेशी माहिती नसते. याचाच फायदा घेत शाळा व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अक्षरशः तारेवर लटकले आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल मुख्य संपादक श्री शमीम देशमुख यांनी घेतली असून शाळेतील अनियमिततेबाबत लक्ष वेधले आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षक मंडळी मुख्यालयी का राहत नाही, पोषण आहार आणि साहित्याचा गैरवापर कुठे होतो याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.